रोहित शर्मा आणि विराट कोहली याच्या निवृत्तीबद्दल सुनील गावस्कर यांचे मोठे वक्तव्य. सूत्रांची ही माहिती आहे की रोहित शर्मा तर सिडनी कसोटीनंतर रिटायर होईल अशी सूत्रांची माहिती आहे. याबद्दल सुनील गावस्कर यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. तर ते कोणते वक्तव्य आहे हे आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती. या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो. तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आपल्या मराठी भावाला. मित्रांनो, रोहित शर्मा आणि विराट कोहली सध्या या दोघांचाही फॉर्म चालू आहे. दोघेही रन्स करण्यासाठी तरसतात आहेत. दोघांच्याही बॅटमधून रन्स निघत नाहीत. अशातच आता सर्व देशवासीय, सर्व इतर कॉमेंटेटर, भारताचे आजी खेळाडू आणि सूत्रांची माहितीनुसार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी रिटायरमेंट घ्यावी असे बोलतात. परंतु सुनील गावस्कर यांनी काय बोललं आहे हे आपण पाहूया. तर सुनील गावस्कर यांच्या मते रोहित शर्माची या कसोटी क्रिकेटमध्ये जागा फिक्स नाही. म्हणजे आता मेलबर्न कसोटीमध्ये भारताचा पराभव झाला तर रोहित शर्माची प्लेइंग 11मध्ये जागा नाही असे त्याचे म्हणणे आहे. तो फक्त कॅप्टन आहे म्हणून खेळतोय, परंतु त्याची प्लेइंग 11मध्ये जागा बसत नाही. हे रोहित शर्माबद्दल सुनील गावस्कर यांनी मोठे वक्तव्य केले आहे. तर विराट कोहलीबद्दल त्यांनी म्हटले आहे की जूनमध्ये जी इंग्लंडविरुद्ध मालिका होणार आहे, कसोटी मालिका, या सामन्यात विराट कोहलीला चान्स द्यावा. या सामन्यापर्यंत विराट कोहलीला खेळवावी. या सामन्यात त्याची कामगिरी कशी होती हे पाहावे आणि त्यानेही रिटायरमेंट घ्यावी असे सुनील गावस्कर यांचे मोठे वक्तव्य केले आहे. तर मित्रांनो, आपणास काय वाटते? रोहित शर्मा, सूत्रांची अशी माहिती आहे की रोहित शर्मा सिडनी कसोटीनंतर रिटायर होईल. परंतु मित्रांनो, आपणास काय वाटते? रोहित शर्माने आताच वर्ल्ड कप जिंकवला होता आणि एवढ्यातच त्याच्या बाजूने लोक होते, आता सर्व त्याच्या विरोधात बोलत आहेत. तर आपणास काय वाटते? रोहित शर्माने रिटायरमेंट घ्यावी का? आपणास काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.